अमेरिकेतला पहिला होली पार्टी. तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज मी गाडीतून व्हिडिओ चालू करते आणि छान आवरून वगैरे रेडी आहे, तुम्ही बघतच असाल. कारण की आज आम्ही अमेरिकेमध्ये पहिल्यांदा होळी खेळायला चाललेलो आहोत. तर इथे बरेच होली इव्हेंट्स असतात, पण आम्ही आजपर्यंत कधीच गेलो नाही, कारण की मुलं लहान होती आणि रंग ते कसे असतात काय असतात, उगीच डोळ्यात बिळ्यात गेले तर, स्किनला काही रॅश आली तर, असे बरेचसे कन्सर्न. तर आता इतके वर्षानंतर अमेरिकेत आम्ही पहिल्यांदा होळी फेस्टिवल सेलिब्रेट करायला चाललेलो आहोत आणि मुलं खूप जास्त एक्सायटेड आहेत, कारण की दिस इज द फर्स्ट टाइम दे आर गोना प्ले होली, राईट सियाना? शौर्य इकडच्या साईडला बसलाय. शौर्य थोडासा नर्वस आहे, कारण की त्याला म्हणजे एकदम कळत नाहीये की काय एक्सपेक्ट करायचं आणि कसे खेळतील लोक, काय करतील, रंग कसे असतील. चेतन इथे साईडला ड्रायव्हिंग करतात. आणि आम्ही कालच होळी कलर्स वगैरे घेऊन आलो इंडियन स्टोअर मधनं. तुम्हाला माहितीच आहे, कालच्या व्हिडिओमध्ये मी शेअर केलंच होतं की आम्ही इंडियन स्टोअर मध्ये वगैरे गेलो होतो. बाय द वे, आज मी खूप छान असा मेकअप केलेला आहे, मरमेड आईज केलेले आहेत आणि त्याचं रिझन म्हणजे की आज आमचा डान्स परफॉर्मन्स आहे तिथे होली फेस्टिवलमध्ये. तर 3 गाण्यांवरती आम्ही परफॉर्म करणार आहे, म्हणजे ग्रुप डान्स आहे. पहिलं जे आहे ते आहे बलम पिचकारी तूने मुझे मारी ते वालं सॉन्ग. त्याच्यानंतर सेकंड आहे बद्री की दुल्हनिया वालं आणि तिसरं आहे ते म्हणलं झिंगाट करूया आपण, कारण की आपला मराठी तडका थोडा तरी पाहिजेच. आता इथे जे इव्हेंट्स असतात ना ते सगळे मिक्स असतात, म्हणजे इंडियन इव्हेंट असतात, तो तिथे सगळे येतात लोक, म्हणजे मराठी पण येतात, गुजराती, हिंदी, म्हणजे सगळ्याच टाईपचे लोक जे इंडियन आहेत ते येतात. सो मग एक तरी गाणं आपलं मराठमोळं असलंच पाहिजे. सो झिंगाट आम्ही सिलेक्ट केलेला आहे. झिंगाट गाण्याने आम्ही एंड करणार आहोत परफॉर्मन्सचा. तर त्याच्यासाठी ड्रेस वगैरे जो ठरलाय तोच मी केलेला आहे आणि मेकअप मात्र मला जसा हवा तसा छान केलेला आहे, कलरफुल एकदम, होली अप्रोप्रिएट. तर या मेकअपचं जे ट्युटोरियल आहे ते तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही इन्स्टावरती बघू शकता, राईट? चेतन, तुम्ही काहीच बोलत नाही आज, काय विशेष? काही नाही, जस्ट कॉन्सन्ट्रेट करतो ड्रायव्हिंग वरती. पण माझं पण, मी आता एवढे वर्ष अमेरिकेमध्ये आहे, सो मी पण पहिल्यांदा होळी खेळायला कुठल्या तरी इव्हेंटला जात आहे. मी पण एवढ्या वर्षात कधीच अमेरिकेमध्ये होळी खेळलो नाहीये, सो आय एम ऑल्सो एक्सायटेड. बघू काय होतं. आणि जो इव्हेंट आहे ना तो आमच्या फ्रेंड्सनीच ऑर्गनाईज केलेला आहे. तर मग यावेळेस तर आमच्याकडे नाही म्हणण्यासारखं काही नव्हतंच की फ्रेंड्सनीच म्हणजे ऑर्गनाईज केलंय तर जायलाच पाहिजे असं. हो ना. आणि इव्हेंट थोडासा दूर आहे, आम्हाला जायला 1.5 तास लागेल. सो आम्ही लवकर निघालेलो आहोत. जाऊन मला थोडीशी मैत्रिणींसोबत प्रॅक्टिस वगैरे करायची आहे आणि मग परफॉर्मन्स. तर बघूया आता कसं होते काय होते. एकदम लास्ट मिनिटला आम्ही सगळी तयारी केली आहे, तर माहिती नाही आता कसं होईल ते. काय होईल, मजा. आता खेळलोच आहे की लहानपणी, आता आपण थोडी नाही होळी नाही, परफॉर्मन्स. परफॉर्मन्स तर तुम्ही बेस्टच करता, तुमचं कधी चुकतच नाही. चुकतं हो, फक्त ते दुसऱ्यांना पटकन कळून येत नाही. सियाना, आर यू एक्साइटेड फॉर मम्मा's performance? Yeah, I'm kind of nervous, but in a good way. Why you are nervous though? Because like they have a lot of power. तर होळी मुलं जी आहेत त्यांच्या ग्रुप मधली लहान लहान ते खूप पॉवरफुल आहेत, तर रंग असं लावतील असं म्हणतीये ना. मग तुम्ही मुली खेळा. मग तुम्ही मुलींनी काय करायचं, ग्रुप बनवायचा आणि त्यांना लावायचं. मग तिथे जाऊन पोहोचलो आम्ही आणि एका स्कूलच्या ग्राउंडमध्ये हे ऑर्गनाईज केलं होतं. मुलांनी गेल्या गेल्या लगेचच होळी खेळायला स्टार्ट केलं, कारण की त्यांचे फ्रेंड दिसले त्यांना. आणि आम्ही एका साईडला जाऊन आमच्या डान्सची थोडीफार प्रॅक्टिस करत होतो. अगदी 2-3 दिवसात आम्ही हा डान्स सेट केला होता, सो प्रॅक्टिसला जास्त वेळ नव्हता मिळाला.
डान्स झाला आमचा आणि ठीकठाक झाला. बऱ्याचशा स्टेप्स आमच्या चुकल्या कारण की खूप आयत्या वेळेस अगदी 3 दिवसात आम्ही डान्स सेट केलेला आणि सगळ्यांचं ऑफिस शाळा स्कूल सगळं सांभाळून आम्ही प्लॅन केलेलं. सो बट वी हॅड फन, मजा आली खूप जास्त. होली इव्हेंट असा फार मोठा नाही आहे ॲक्च्युली, जे एकदम फ्रेंड्स आणि फॅमिली असं क्लोज ग्रुपमध्येच आहे होळी, तर त्यामुळे जास्त मजा येते. असं कोणी पण म्हणजे नाही आहे जास्त, ओळखीचेच आहेत मोस्टली लोक. सो चांगलं वाटतंय. इथे चेतन पण आहेत आणि मला पाणी प्यायचं होतं म्हणून इथे आले. चेहरा पूर्ण माझा लाल झाला आहे. माझ्या मैत्रिणीने पूर्ण लावलं सगळं. तर चला आता सगळेजण तिकडे डान्स करतात आणि काय आहे की तिकडे म्युझिक खूप जोरात चालू आहे, तर त्यामुळे काय होतंय की मला जास्त ऐकूच येत नाही आणि व्हिडिओ पण मी जास्त काढू शकत नाही कारण की कॉपीराईट येणार, ते चालूच शकत नाही राईट. सो आय पुट सम अनदर सॉंग्स, होली सॉंग्स, आणि आय शो अराउंड की काय आहे कसं आहे, व्हॉट वी आर डुईंग. ऑल्सो देर इज अ फूड स्टॉल, सो काय जेवतोय वगैरे या सगळ्या गोष्टी शेअर करेन तुमच्याबरोबर. सो स्टे ट्यून. पाणी पिते मी, पहिलं दम लागला, ऊन भरपूरच आहे. पाणी पिऊन घेते जरासं. कलर जाणार आहे माझ्या तोंडात. सियाना खेळते तिकडे फ्रेंड सोबत, सो आय थिंक तुम्ही जाता का तिकडे? हो जातो. सो थोडासा कलर राहू दे माझ्यासाठी. 3 ठेवलेत, 3 घेऊन चाललोय. पोरं भरपूर खेळलेत, आता फक्त तूच राहिलेलीस कारण तुझा परफॉर्मन्स होता म्हणून आम्ही तुला रंगवलं नाही. आता तुला रंगवणार. चेतन इथेच शेजारी. मी विचार करते जॅकेट घालून घेऊ का ह्याच्यावरती. हो कारण ऊन खूप आहे, सो सनबर्न होऊ शकतो. हे बघा पांढरं शुभ्र जॅकेट, आता पूर्ण कलर होणार आहे. हे पण मी घातलं असं चाललं असतं की नाही डान्सला. नाही ते जास्त चांगलं, ते चांगलं वाटत होतं. पांढरं शर्ट जास्त चांगलं. सॉरी, आणि माझ्याकडे ना ट्रायपॉड आता लावायला खराब आहेत हात वगैरे, त्यामुळं असा ठेवला कॅमेरा. आय होप तुम्ही समजून घेणार. सो लेट्स गो. इतर लगा के आजा ढूंढ तक थैया, स्वागर वाले सैया क्यों मोड़े हमरे भैया, इतर लगा के आजा ढूंढ तक थैया. बेबी है रात रंगीली, आंखें है तेरी नीली, रुक जाओ देसी बाबू, why you so touchy feely. आम्ही मग लंच ब्रेक घेतला कारण की सगळेच थकले होते आणि भूक सुद्धा लागली होती. सो पनीरची भाजी होती, छोले होते, नान होता, राईस होता, कॉम्बो प्लेट देत होते ते, आणि त्याचबरोबर चाट आयटम वगैरे सगळंच होतं. तरी ते समोसा चाट मी घेतलं होतं. त्याचबरोबर मँगो लस्सीसुद्धा होती आणि ऊन एवढं जास्त होतं की उन्हामध्ये छान थंडगार अशी मँगो लस्सी प्यायला खूप छान वाटत होतं. आणि त्याकरताच मी समोसा चाट घेतलं कारण की म्हटलं दही थंड असेल पण समहाऊ
दूधही गरम झालं होतं एवढ्या गरमीमध्ये, असं मी चेतनना सांगत होते इथे. गाणी खूप जोरजोरात चालू होती, पण जेव्हा थोडंफार खाल्लं आणि छान थंड पाणी प्यायलं, लस्सी प्यायली, तर खूप छान वाटलं, एनर्जेटिक वाटलं परत एकदा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांनी व्यवस्थित लंच एन्जॉय केलं, दॅट इज व्हॉट इज इम्पॉर्टंट. सो मस्त वाटलं. होळी खेळून झालेली आहे. जस्ट आम्ही गाडीत येऊन बसलो आणि सगळ्यांनी थोडंसं हे वेट पेपर्स काय म्हणायचं ह्याला, वेट टिश्यूज असतात ना, तर ते मी घेऊन आलेले, तर त्यांनी आम्ही थोडंसं सगळ्यांनी क्लीन केलेलं आहे. तरी पण कलर अजून पूर्ण नाही गेलेला, इथे तिथे थोडासा आहेच. आता घरी जाऊन व्यवस्थित आंघोळी वगैरे करून झाल्यावरती मग जाईल कदाचित. हो, जाईल असं वाटतं, कारण तुमचं खूपच कमी वाटतंय. हो, कारण वेट वाईप नाही निघालं व्यवस्थित सगळं. हा, हात आहेत अजून घाणेडे जराशे तुमचे पण, घाणेडे इन द सेन्स कलर्ड. तर माझा पण बऱ्यापैकी गेलाय कलर. इथे थोडा शिल्लक आहे. डोक्यामध्ये खूप आहे कलर. हो, केसात खूप जास्त ऍक्च्युली, बघा ना. असं गेलं तरी उडतोय, पण खूप जास्त मजा आली. सियाना, तुला मजा आली का? हो, आणि आई तुझ्या केसामध्ये कलर ऑरेंज आहे. हो ना, ऑरेंज कलर आहे सगळा. पण व्हॉट वॉज द बेस्ट पार्ट सियाना होलीचा? माझा फेवरेट पार्ट होता, मी सगळे कलरफुल होती. ते आवडलं तुला सगळ्यात जास्त? शौर्य, तुला काय आवडलं सगळ्यात जास्त? Every color we brought. कलर्स आवडले तुला? I like throwing color at everyone. करेक्ट. आणि एवढे आम्ही सगळेजण आता थकलेलो आहे, उन्हात होतो एकतर खूप जास्त. जेवायला एकदम छान होतं, इंडियन फूड होतं, त्यामुळे मुलं पण व्यवस्थित जेवली. आणि मुलांचे कपडे तुम्हाला वेगळे वाटत असतील, कारण की त्यांना तिकडेच आवरलेलं आहे, थोडंफार कपडे वगैरे चेंज केलेत, कारण की ते वॉटरनी पण खेळले ना. खूप पाण्यात पूर्ण ओले चिंब झालेले ते. तिथे एक वेट झोन होता त्यांनी बनवलेला, तर त्या बाजूला सगळे पाण्याने खेळत होते, आणि जिथे आम्ही खेळत होतो मी आणि चेतन, तर तिथे म्हणजे आमचे सगळे फ्रेंड्स वगैरे, तर ते फक्त ड्राय कलर होली होतं. पण मुलांना पाण्यात खेळायला आवडतं, सो ते मोस्टली ते तिकडेच खेळत होते पाण्यामध्ये. आणि खूप जणांकडे त्या पिचकाऱ्या वगैरे पण होत्या ना, तर त्यांनी पण सियाना शौर्य खूप जास्त खेळले. चला, आता माझा हात दुखायला लागला आता असा फोन पकडून दमली पण आहे मी. आता घरी जाऊया, सगळं मुलांना परत एकदा आवरावं लागेल, आंघोळी वगैरे सगळं झालं की मग निवांत तुमच्याबरोबर बोलते. पण आमचा अमेरिकेतला पहिला होली पार्टी बेस्ट झाला, म्हणजे मला तरी खूप आवडला, मजा आली एकदम. अशा म्हणजे जुन्या आठवणी सगळ्या ताज्या झाल्या. आणि बेस्ट पार्ट काय होता माहितीये का, की एवढे कलर्ड होतो ना आपण, की कोण कोण आहे काय कळत नव्हतं. मग कसं पण नाचा, काय पण करा, मस्त एन्जॉय करा. खूप मजा आली एकदम, म्हणजे असं दिल तो बच्चा हे जे असं फिलिंग असतं ना, तसं झालं. खूप मजा आली. चलो, आता माझा मेकअप तर सगळा गेलेला आहे, आणि कारण की मी ते पुसूनच काढला सगळा, त्यामुळं. पण आय मेकअप आहे अजूनही बऱ्यापैकी, आणि इतकं क्यूट झाला ना आजचा आय मेकअप, मला स्वतःलाच खूप जास्त आवडला. खूपच आम्ही थकलो होतो, घरी येऊन आराम केला. पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.